प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी। उद्या कर्जमाफीची पहिली यादी येणार, कुणाकुणाची नावं असणार। मुख्यमंत्री म्हणतात निवडणूक झाली की कोण तुम्ही कोण आम्ही असं नेत्यांचं वागणं आणि त्यानंतर होणारी आंदोलनं हे महाराष्ट्र अनेक दिवसांपासून बघत आलंय। राज्यात मागच्या निवडणुका पार पडल्यापासून एकच मुद्दा गाजतोय, तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी। पण या कर्जमाफीला जवळपास 2 वर्ष उजाडली आहेत तरी काही केल्या अजून कर्जमाफीचा पत्ता लागेना। त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत होता। त्यावरून रोहित पवार आणि रविकांत तुपकर यांची लक्षवेधी अन्नत्याग आंदोलनही झाली। या आंदोलनांनी सरकारला घाम फोडला। या कर्जमाफीत ज्या अटी घालण्यात आल्या त्यानंतर ही कर्जमाफी केवळ कागदावर आहे, उलट शेतकऱ्याला आपल्या खिशातून पैसे द्यावे लागतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र यावर सरकारनं कर्जमाफीतील जाचक अटी रद्द केल्याचं सांगितलंय। त्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे। ती घोषणा काय आणि उद्याच्या यादीत नेमकी कोणाकोणाची नावं असतील हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। राज्यातील लाखो शेतकरी ज्या क्षणाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर उजाडलाय। महाराष्ट्रातील थकबाकीदार आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार कर्जमाफी संदर्भातील पहिली प्राथमिक लाभार्थी यादी उद्या म्हणजेच 22 जुलै 2026 रोजी अधिकृतपणे जाहीर होईल। यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत। सहकार विभाग, IT विभाग आणि राज्यातील बँकिंग प्रशासनानं या संदर्भातील सर्व तांत्रिक व प्रशासकीय तयारी पूर्ण केली असून उद्या या योजनेचा पहिला टप्पा प्रत्यक्ष जमिनीवर उतरणार आहे। या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत अडकलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळणार की अटी शर्तीत शेतकऱ्यांचं मरण होणार हे तर उद्याच कळेल। प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी। आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू। या विशेष घोषणेची पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। उद्याचा दिवस हा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस असून त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही वाढदिवस साजरा केला जातो। या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोणतीही राजकीय आतिषबाजी किंवा बडेजाव न करता थेट राज्यातील अन्नदात्याला विळख्यातून मुक्त करण्याचा संकल्प महायुती सरकारनं केलाय। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला असून ही यादी अंतिम करण्यासाठी काम करत असल्याचं स्पष्ट केलंय। सरकारचा हा निर्णय केवळ राजकीय घोषणा ठरतो की प्रत्यक्ष दिलासा मिळणार याची चर्चा सुरू आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात सध्या सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की उद्या जाहीर होणाऱ्या या पहिल्या यादीमध्ये नेमकी कोणाकोणाची नावं समाविष्ट असणार आहेत। शासनानं तयार केलेल्या नवीन नियमावलीनुसार या पहिल्या टप्प्यात प्रामुख्यानं त्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आलंय ज्यांचे पीक कर्ज 2 लाख रुपयांपर्यंत मर्यादित आहे। ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका किंवा ग्रामीण बँकांकडून 2 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज घेतलं होतं आणि जे वेळेत फेडू न शकल्यामुळे थकबाकीदार झाले होते, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांचा समावेश या पहिल्या यादीत प्राधान्यानं केला जाणार आहे। या योजनेचे आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी जाहीर झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना किंवा इतर तत्सम योजनांचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतला होता, परंतु त्यानंतरच्या काळात अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे जे पुन्हा एकदा थकबाकीदार झाले अशा शेतकऱ्यांनाही या नव्या योजनेत सामावून घेण्यात आलंय। त्यामुळे जुन्या योजनांमधून सुटलेले किंवा पुन्हा संकटात सापडलेले शेतकरी या यादीचे मुख्य मानकरी असणार आहेत। याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि अडचणीच्या काळातही आपल्या कर्जाची नियमित परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून प्रशासनानं त्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतलाय। सन 2025-26 या आर्थिक वर्षात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार असून त्यांचीही नावं या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया वेगाने राबवली गेली आहे। संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या नव्या सुधारित कर्जमाफी योजनेमुळे राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानं थेट फायदा होणार असल्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केलाय। पहिल्या यादीमध्ये सर्व तांत्रिक बाबी तपासून पूर्ण झालेल्या जिल्ह्यांचा आणि गावांमधील पात्र शेतकऱ्यांचा समावेश केला जाईल। ज्या शेतकऱ्यांची माहिती पूर्णपणे अचूक आहे आणि ज्यांच्या बँक खात्यांचे आधार प्रमाणीकरण प्राथमिक स्तरावर यशस्वी झाले अशा लाखो शेतकऱ्यांची नावं उद्या संगणकीय प्रणालीद्वारे जाहीर केली जातील। त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या देखील पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जातील अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे। परंतु या योजनेचा लाभ घेताना सरकारनं काही कडक निकष आणि अपात्रतेच्या अटीही लागू केल्यात।
राज्याच्या तिजोरीवर पडणारा भार लक्षात घेता सरकारनं स्पष्ट केलंय की जे शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य अधिकृतपणे आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरतात त्यांना या कर्जमाफी योजनेतून पूर्णपणे वगळण्यात आले. करदाते, नागरिक, शासकीय नोकरीत असणारे उच्च पदस्थ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये, ज्यामुळे केवळ गरीब आणि गरजू शेतकरी कुटुंबांनाच या आर्थिक मदतीचा थेट फायदा मिळू शकेल असं सांगण्यात येते. उद्या ही पहिली प्राथमिक लाभार्थी यादी जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांनी नेमके काय करावे याबाबतही सहकार विभागानं सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. ही यादी जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना शासनाच्या अधिकृत पोर्टलवर, गावातील आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा स्थानिक विकास सोसायटीमध्ये जाऊन आपलं नाव तपासता येईल. यादीत नाव आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आणि बँकेतील कर्ज खाते नील करण्यासाठी आपली ई-केवायसी म्हणजेच आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत बंधनकारक असणार आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार केंद्रावर जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा उमटवून किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून ही प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन शासनाने केलंय. ई-केवायसी यशस्वी झाल्यानंतरच कर्जमाफीची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल आणि त्यांचे खाते कर्जमुक्त केले जाईल. उद्याचा दिवस महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल यात शंका नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारनं घेतलेला हा निर्णय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं ओझं कमी करतो की पुन्हा अटी शर्तींचा घोळ शेतकऱ्यांच्या नशिबी येतो, हे याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात. ऐन पावसाळ्याच्या आणि पेरणीच्या दिवसात कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होत असल्यामुळे शेतकरी प्रचंड आशावादी आहेत. शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी ताजे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल अशी त्यांना अपेक्षा आहे. सध्या राज्यात पावसाची अनियमितता पाहता अनेक शेतकरी देशोधडीला लागलेत. कारण कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी, तर कधी अवकाळी, तर कधी पडलेले दर, कधी व्यापाऱ्यांकडून होणारी लूट, तर कधी भ्रष्ट व्यवस्था, हे जणू शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. निवडणूक झाल्यानंतर आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नाही बोलणारं सरकार राजकीय आणि पुढच्या निवडणुकीच्या दबावामुळे का होईना आता पहिल्या यादीपर्यंत तरी पोहोचलंय. ती यादी आशावादी की बरबादी हे उद्याच कळेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.